देवगिरी फोर्ट महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजिंक्य किल्ला. कारण शत्रूला हा किल्ला कधी युद्धातून जिंकताच आला नाही. तर ग्रीष्णेश्वराचं दर्शन आणि वेरूळ एक्सप्लोर करून आम्ही निघालो देवगिरी किल्ला एक्सप्लोर करायला. हा किल्ला यादवांनी 12व्या शतकात बांधला आणि तेव्हा त्याचे नाव देवगिरी असे ठेवण्यात आले. नंतर 1327 मध्ये मोहम्मद बिन तुगलकने याचे नाव बदलून दौलताबाद असे टाकले. किल्ल्याच्या परिसरात आपल्याला भव्य भारत मातेचं मंदिर पाहायला मिळतं. हे मंदिर ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढाईच्या प्रेरणेतून उभारण्यात आलं. किल्ल्याच्या मुख्य आकर्षणापैकी हा एक 2 मजली चिनी महाल. यात निळ्या आकाशी पिवळ्या चमकदार टाईल्सचा वापर अलंकरणाकरिता केला गेला होता. तसंच पंचधातूंनी बनलेली ही मेंढा तोफ हिंदुस्थानातली सेकंड बिगेस्ट तोफ मानली जाते. या किल्ल्याच्या चारी बाजूला तुम्हाला 50 ते 100 फुटाचं खंदक पाहायला मिळतं. यात पूर्वी मगरी आणि विषारी साप सोडले जात. यावरून किल्ल्यात जाण्यासाठी फक्त एकच पूल होता, जो युद्धाच्या वेळी वरती केला जायचा. काळा किट्ट अंधेरी गुहा, बुलबुलयासारखे बोगदे आणि त्यातून गरम तेल टाकण्यासाठी बनवलेली ठिकाणे, हे सर्व शत्रूंना पराभूत करण्यासाठी तयार करण्यात आले होते. किल्ल्यावर प्राचीन गणपती मंदिर सुद्धा पाहायला मिळतं, जे यादवांच्या काळात बांधलेल्याची शक्यता आहे. किल्ल्याच्या वरती पोहोचतात आपल्याला बारादरी नावाचा सभामंडप पाहायला मिळतो. या सभामंडपाला 12 प्रवेशद्वारे असल्यामुळे याला बारादरी असे म्हटले जाते. किल्ल्याच्या माथ्यावरून त्याची भव्य तटबंदी आणि संरक्षणासाठी केलेली व्यवस्था स्पष्टपणे दिसते. फॉर एनी रिझन ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.